आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये संभाव्य गॅस टाक्यांचा टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आढावा आयोजित केली। या बैठकीत तहसीलदार महेश सावंत, पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच विविध गॅस एजन्सीचे चालक उपस्थित होते। बैठकीत गॅस पुरवठ्याची सद्यस्थिती, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी गॅस एजन्सी चालकांना स्पष्ट निर्देश दिले की ग्राहकांना गॅस उपलब्धतेबाबत अचूक वेळ व माहिती देणे अत्यावश्यक आहे। यासाठी प्रत्येक एजन्सीने आपल्या कार्यालयात स्वतंत्र चौकशी कक्ष सुरू करून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी नियोजनबद्ध वितरण व्यवस्था राबवण्यात यावी, याच्या देखील सूचना या बैठकीदरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी एजन्सी चालकांना दिल्या आहेत। तसेच चालकांच्या देखील अडचणी समजून घेतल्या व तातडीने उपाययोजना करण्याबाबत तहसीलदार महेश सावंत यांना सूचना दिल्या आहेत। या बैठकीमुळे संभाव्य गॅस टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा अधिक सज्ज होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। आपल्या देशामध्ये जी काही गॅसच्या बाबतीमधली युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोपरगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आणि काय अडचणी आहे हे घेण्यासाठी या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली होती। जे काही कंपनीचे एजन्सीज आहे, गॅस पुरवठा करणारे यांचे प्रतिनिधी आणि सर्व ते लोक आलेले होते। जे आपल्यासारखे काही पत्रकारांच्या अडचणी होत्या, त्याप्रमाणे नागरिकांच्याही अडचणी आपल्यापर्यंत ज्या आल्या, आपण त्या मांडून जे काही त्यांनी कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, कारण शेवटी लोकांमध्ये घबराटीचं वातावरण आहेच का आपल्याला गॅस मिळणार का नाही मिळणार। शेवटी ज्यांचं घर छोटं आहे तिथं चूल पेटवायची वेळ आली तर ते परिस्थिती होणार नाही। तर त्याच्यामुळं या सगळ्या परिस्थितीमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून स्वाभाविक आहे लोकांनी जास्तीचं बुकिंग करणं असेल। तर त्याच्यामुळं त्यांना उत्तर देत असताना, त्यांच्याशी संवाद साधत असताना आपण एजन्सीचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांनी शांततेच्या मार्गाने किंवा त्यांचं समाधान करावं। जरी आपल्याला लगेच उत्तर देता येत नसेल, माहिती घेऊन सांगतो आणि व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना त्यांना केलेल्या आहे। आणि रिसेप्शनिस्ट ठेवून ज्या काही अनेक तहसीलदार साहेब असतील, कंपनीचे प्रतिनिधी असतील, जे काही अधिकारी नगर जिल्ह्याच्या ठिकाणी बसतात किंवा अजून कोणी असतील, त्या अनेक लोकांना खूप फोन चालू आहे। तर याचा थोडासा भार एजन्सीच्या लोकांनी त्या ठिकाणी घेऊन योग्य उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे। लँडलाईन ते बाजूला न ठेवता लोकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण कोणतरी एक माणसाला तिथं, व्यक्तीला तिथं रिक्रूट करून त्याच्यावरती जबाबदारी फिक्स केली पाहिजे। त्यांनी ती नोंद केली पाहिजे, कोणाही फोन केला त्याची काय अडचण आहे, त्याचा मोबाईल नंबर काय, अशा सगळ्या गोष्टीची नोंद त्या ठिकाणी असली पाहिजे। आणि इन जनरल जे काही डिलिव्हरी बॉईज प्रत्येक ग्राहकाच्या संपर्कात आहे त्यांना देखील आपले फोन चालू ठेवा। फोन चालू असताना जर उचलता येत नसेल तर कॉलबॅक करा, अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिलेल्या आहे। तसेच अवकाळी जो काही पाऊस गेल्या काही दिवसांपासून चालू आहे त्याचं काही नुकसान असेल त्याचे पंचनामे असतील। आता युद्धामुळं जे काही रॉ मटेरियल खताचं आपल्या मिडल ईस्टमधून येतं आहे, तर त्याचं पुढं कसं असणार आहे, खरीपाचं पीक जे आहे ते कसं आणणार। आता रब्बी तर बऱ्यापैकी आता सोंगण्या चालू होत्या, त्यामुळं खताचा त्यांचा विषय नाही, पण पुढचं भविष्य कसं असणार आहे शेतीचं हे देखील महत्त्वाचा विषय असणार आहे। त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेण्यात येईल। अशा सर्व काही गोष्टींचा त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली होती। योग्य काम करून लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन किंवा भीती राहणार नाही यासाठी सगळेच जण प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।